मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरेंसोबतची भेट ही राजकीय नाही, भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। आमच्यातील चर्चेला राजकीय संबंध नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे सुरू केलाय, तिथे लोक चहा पाणी करायला येत असतात असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला। अनेकदा राज ठाकरेंनी भाजप विरोधी भूमिका घेतली आहे। निवडणूक जवळ आली की ते अशा भेटी घेतात अशी टीका सुषमा अंधारेंनी केली। राज ठाकरेंना कोण येऊन भेटतं याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असं अंधारे म्हणाल्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं असे बॅनर पुण्यातल्या टिळक रस्त्यावर लागलेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्रित येणं काळाची गरज आहे असा आशय बॅनरवर आहे। खासदार संजय राऊतांनी आघाडीतील बिघाडीवरनं कानपिचक्या लगावल्या। इंडिया आघाडी फक्त सध्या संसदेत दिसते। काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील आमचा बिग ब्रदर आहे। फक्त जागा वाटपात खेचाखेची करण्यासाठी आम्हाला आघाड्या नकोत। बिग ब्रदरचं काम समन्वयाचं आहे असं संजय राऊत म्हणाले। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। शरद पवार गटाचे तळोदा तालुकाध्यक्ष योगेश मराठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 5 दिवस आयकर विभागाने चौकशी केली। चौकशीनंतर रामराजे निंबाळकरांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा रंगली आहे। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार अशा आशयाचा स्टेटस ठेवत रामराजेंनी रणजित नाईक निंबाळकरांवरती अप्रत्यक्ष निशाणा साधला। अमरावतीच्या दर्यापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। आमदार गजानन लवटे आम्हाला विश्वासात घेत नाहीत असा आरोप करत कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला। निलेश राणेंनी पक्षातील कार्यकर्त्यांचे कान टोचले। तुम्ही सगळेच मिळून ठेकेदार होऊ नका, काहींनी व्यवसाय सुद्धा करा, शिवसैनिक म्हणून रुबाबात राहायला हवं असं वक्तव्य निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलं। 15 महिने उलटले तरी परळीतील महादेव मुंडेंचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। तपासामध्ये काय सुरू आहे याची माहिती कुटुंबाला न मिळाल्यामुळे मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन उपोषणाला बसणार आहे। ओमानच्या समुद्रात 29 तारखेला बेपत्ता झालेल्या धुळ्याच्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी यश देवरेचा अजूनही शोध लागलेला नाही। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यशचा शोध घेण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी देवरे कुटुंबियांनी केली। सरकारनं तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखेडेंनी केली। एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही अशी टीका वानखेडेंनी केली। नाशिकची सिटीलिंक बस खड्ड्यात आदळल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू झाला। पोटात मार बसून प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। रायगडच्या महाड एमआयडीसी परिसरातील संगम परिसरात कारखान्यातील रसायनं सोडल्यामुळे प्रदूषण झालंय। या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळानं दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यात 1,500हून अधिक महत्त्वाचे दस्तावेज उघड्यावरती फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय। दस्तावेज नागरिकांना वाटप न करता आल्यामुळे हे दस्तावेज नागरिकांना वाटप न करता फेकून दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेनं महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलं। सिटी सेंटर मॉलच्या परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झाल्यामुळे निषेध आंदोलन करण्यात आलं। कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवरनं केवळ भाजप राजकारण करत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटलांनी केला। अकोल्याच्या धाबेकर कॉलेज परिसरामध्ये एका हरणीवर कुत्र्याच्या कळपानं हल्ला केला। मात्र या हरणीचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील कल्ले आणि पंकज गावण यांनी पुढाकार घेतला। 9 किलोमीटर दुचाकीवरती नेऊन हरणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान वेळेत उपचार केल्यामुळे हरणीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा जीव वाचलाय। यानंतर पशुप्रेमींनी या दोघांचं कौतुक केलं। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन, डे केअर केमोथेरपी सेंटर आणि डिजिटल हँड एक्सरे मशीनचा लोकार्पण सोहळा पार पडला। पालकमंत्री पंकज भोयर, डॉक्टर शशिकांत शंभरकर, डॉक्टर सुमंत वाघ यांची उपस्थिती होती। मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण इथल्या बहादूर शेख नाका ते युनायटेड हायस्कूल उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावरती आलंय। संबंधित एजन्सीकडनं योग्य ते निरीक्षण करून परीक्षण करून योग्य ते उपाययोजना केल्यानंतर आता पुन्हा उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे।
वाशिममध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेली 61 वाहनं अनेक वर्षांपासून पडून आहेत. 54 दुचाकी, 4 रिक्षा आणि 3 कारचा यात समावेश आहे. पोलिसांनी मूळ मालकांना वाहनं ताब्यात देण्याचं आवाहन केलेलं होतं, मात्र कुणीच पुढाकार न घेतल्यामुळे लवकरच या वाहनांचा लिलाव होणार आहे. मालेगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. शहरातील संवेदनशील भागात 150 सीसीटीव्ही 24 तास सुरू राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्यानं भाव खायला सुरुवात केली. उन्हाळ्याच्या तोंडावरच भाजीपाला महाग झालाय. पुणे जिल्ह्यामध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढलाय. शिरूर तालुक्यातल्या पिंपळे जगताप इथे बिबट्यानं अंगणात बसलेल्या कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केलं. पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू झाली आहे. श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं यात्रा होत असते. एकूण 13 दिवस उत्सव सुरू असतो. बुलढाण्याच्या लोणार शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करत पट्टेरी राजहंस पक्षी दाखल झालेत. टिटवी गावातल्या धरण परिसरात पट्टेरी राजहंस पक्षी दिसत असल्यामुळे पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जळगावात सर्वत्र रेल्वे गाड्यांचं आत्ताच आरक्षण फुल झालंय. अनेकांनी कुटुंबासह उन्हाळी सुट्टीत विविध ठिकाणी रेल्वेनं जाण्यासाठी आत्ताच नियोजन केलंय. बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे 23,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीविना पडून राहिले. त्यामुळे आता शासनाकडनं मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वरमधनं 25 पेट्या आंब्याची आवक झाली. 1 डझनच्या पेटीला 5,500 रुपये इतका उच्चांकी भाव मिळतोय. दौंड तालुक्यातल्या देवलिडी गावातील माऊली पाटील या आजोबांनी आपल्या चिमुकल्या नातवंडांच्या वाढदिवसानिमित्तानं चक्क तमाशाचं आयोजन केलं. विशेष म्हणजे आजोबांनी यासाठी 1,40,000 रुपये मोजलेत. या वाढदिवसाला माजी आमदार रमेश थोरात देखील हजर होते. राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पंढरपुरात दुसरं राज्यस्तरीय कला शिक्षक अधिवेशन पार पडलं. अधिवेशनामध्ये कला शिक्षकांच्या अनेक अडीअडचणींबाबत विचारमंथन करण्यात आलं. जालन्याच्या मंठा तालुक्यातल्या तळणीमध्ये स्वगावी परतलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची घोड्यावरनं मिरवणूक काढत स्वागत करण्यात आलं. गावात ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून जवानांचं औक्षण केलं. गोंदियात 5 दिवस चालणारी कचारगड यात्रा आजपासून सुरू झाली आहे. 18 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येनं यात्रेत सहभागी होत असतात. छत्रपती संभाजीनगरात जीबीएसचे रुग्ण वाढत असल्याचं दिसतंय. घाटी हॉस्पिटलमध्ये जीबीएसच्या 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात 2 बालकांचा समावेश आहे. पुण्यातील भोरचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पर्यटनातून रोजगार आणि स्वयंरोजगार उत्पन्न व्हावा यासाठी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. गडचिरोलीतल्या गोदावरी नदीच्या तीरावरती कालेश्वर मुक्तेश्वराचं मोठं मंदिर आहे. या ठिकाणी तब्बल 42 वर्षांनंतर मंदिराच्या 4ही शिखरांचा महाकुंभाभिषेक करण्यात आला. भाविकांच्या उपस्थितीने त्रिवेणी संगम आणि मंदिर परिसर फुलून गेला होता. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेली उपसिंचन योजनेची कामं प्रगतीपथावरती आली आहेत. भोरसह खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. फक्त पारंपरिक भात शेतीवरती अवलंबून असणारा आंबेगाव तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकरी आता स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळलाय. भीमाशंकर खोऱ्यात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या शेतात ही स्ट्रॉबेरी परदेशात आणि देशभर विकली जाते. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन नंतर आता तुरीला मातीमोल भाव मिळतोय. तुरीची आवक वाढल्यामुळे दर घसरलेत, तर क्विंटल मागे शेतकऱ्यांना 600 ते 700 रुपयांचा फटका बसतोय.
अहिल्यानगरच्या बोल्लेगाव नागापूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तातडीनं तडीपार करा. रात्रीची गस्त वाढवून चौकात बसणाऱ्या टोळक्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली. अमरावतीच्या धारणीमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा पार पडला. यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी हजेरी लावली आणि नागरिकांशी संवाद साधला. छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या वेशीवरती झालेल्या चकमकीत 31 माओवादी ठार झालेत. या माओवाद्यांचे मृतदेह बिजापूरच्या पोलीस मुख्यालयात आणण्यात आलेत. सगळ्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. तसंच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. गुहागर तालुक्यातल्या रानवी इथल्या सड्यावरती 6 कातळ शिल्प सापडली आहेत. संशोधकांना इतिहासाचा आणखी एक खजिना सापडलाय. पुण्यातील अभ्यासक या कातळ शिल्पांचा अभ्यास करणार आहेत. नाशिक आर्मी कॅन्टॉन्मेंटमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पंजाबमधनं एका जवानाला अटक करण्यात आली आहे. संदीप सिंह असं त्याचं नाव आहे. मुंबईमध्ये आज SNDT कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अदिती सावंत यांनी लिहिलेल्या द इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात अंगाची लाहीलाही करणारं ऊन जाणवतंय. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याचं तापमान सर्वाधिक आहे आणि रविवारी विदर्भातील ब्रह्मपुरी 37 तर पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा 36 अंशांवरती गेला.